हॅलो स्टुडंट्स, तर आपण आज सुरू करणार आहोत मॅथमॅटिक्स 1 या पेपरमधला फर्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक. या चॅप्टरमध्ये तुम्हाला शिकायचं आहे सगळ्यात पहिले की स्टेटमेंट म्हणजे काय, स्टेटमेंट कशाला म्हणतात. तर एन असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ इज कॉल्ड स्टेटमेंट. असर्टिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स की ज्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट असते, अशा सेंटेन्सला असर्टिव्ह सेंटेन्स म्हणतात. ज्याची व्हॅल्यू जो स्टेटमेंट ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, पण दोन्ही एका वेळेस होऊ शकत नाही, या अशा सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणायचं. एक्झाम्पल पहा, सम ऑफ ऑल एंगल्स ऑफ अ ट्रायंगल इज 180 डिग्री. इथे ट्रायंगलच्या ऑल एंगलची बेरीज 180 डिग्री असते, हे सगळ्यांना माहीत आहे. सगळ्याला ट्रू समजतील, इथे काहीच डाऊट नाही आहे. त्याच्यामुळे हा स्टेटमेंट झाला. चला, राजू रन्स व्हेरी फास्ट. हा जो स्टेटमेंट आहे, राजू रन्स व्हेरी फास्ट, या स्टेटमेंट डाऊट आहे. कसं? तर माझ्या मते राजू हा जर खूप फास्ट धावत असेल, पण दुसऱ्याच्या मते राजू हा स्लो धावत असेल, म्हणजे मी त्याला फास्ट म्हणणार, दुसरा त्याला स्लो म्हणणार. म्हणजे या ठिकाणी दुमत आलाय, इथं संदिग्धता आली आहे, दुमत आलाय, याच्यात अंबिगियस आलाय. त्याच्यामुळे हा सेंटेन्स स्टेटमेंट होऊ शकत नाही. मुंबई इज इन गुजरात. मुंबई गुजरातमध्ये तर नाही आहे, पण सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट हे स्टेटमेंट फॉल्स आहे, तरी पण स्टेटमेंट आहेच, कारण की फॉल्स किंवा ट्रू दोन्ही चालते. झालं? तर लक्षात ठेवा. आता नंतर आहे की ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट. जर स्टेटमेंट, इफ स्टेटमेंट इज ट्रू, इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी, and if statement is false, its truth value is f. Let us take above examples. Sum of all angles of a triangle is 180. हे स्टेटमेंट ट्रू आहे, त्याच्यामुळे या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू जी आहे ती टी मध्ये येते. राजू इज व्हेरी फास्ट, स्टेटमेंट नाही आहे. नंतर मुंबई इज इन गुजरात. मुंबई गुजरातमध्ये आहे, हे सेंटेन्स स्टेटमेंट आहे, पण हे सेंटेन्स फॉल्स असल्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असं येते. लेट अस लर्न सम सिम्बॉल दॅट इज कॉल्ड कनेक्टिव्हिटीज. दोन स्टेटमेंट्स आहेत. स्टेटमेंट पी अँड स्टेटमेंट क्यू. पहिली कनेक्टिव्हिटी आहे अँड. या सिम्बॉलला अँड म्हणतात. दिस सिम्बॉल इज यूज टू जॉईन द टू सेंटेन्स. दोन सेंटेन्सला जोडण्यासाठी या सिम्बॉलचा वापर केला जातो. तर पहिली कनेक्टिव्हिटी आहे अँड. हा जो सिम्बॉल दिसतो आपल्याला, इन्व्हर्टेड व्ही, याला अँड असं म्हणतात. या सिम्बॉलचा उपयोग होतो दोन सेंटेन्सला जोडण्यासाठी. जसं फॉर एक्झाम्पल, राम इज अ बॉय अँड गीता इज अ गर्ल. राम इज अ बॉय हा एक स्टेटमेंट झाला, याला पी म्हणायचं. आणि गीता इज अ गर्ल याला क्यू सपोज करा. दोन्ही स्टेटमेंट अँड या वर्डनी जोडलेले आहेत. अँड हा झाला कंजंक्शन, या स्टेटमेंटचं कंजंक्शन नाव आहे. तर राम इज अ बॉय म्हणजे पी, अँडसाठी हा सिम्बॉल घ्यायचा अँडचा. गीता इज अ गर्ल म्हणजे क्यू. म्हणजेच दोन स्टेटमेंटला जोडण्यासाठी आपण या सिम्बॉलचा वापर करतो, याला म्हणतो कंजंक्शन, पी अँड क्यू. सेकंड कनेक्टिव्हिटी आहे ऑर. याला ऑर म्हणतात डिस्जंक्शनसाठी. जसं आता फॉर एक्झाम्पल, विकास इज हॅपी ऑर चेतन इज सॅड. इथे दोन स्टेटमेंट आपण आर या डिस्जंक्शनने जोडलेले आहेत. तर विकास इज हॅपीला पी कन्सिडर करा, चेतन इज सॅडला क्यू कन्सिडर करा. तर या सेंटेन्सचं सिम्बॉलिकली फॉर्म होईल पी ऑर क्यू. नेक्स्ट कनेक्टिव्हिटी आहे एम्प्लॉईज. याला एम्प्लॉईज असं म्हणतात. ही कंडिशनल स्टेटमेंटमध्ये वापरतात. कंडिशनल म्हणजेच इफचं वाक्य. जर तुम्ही असं कराल तर तसं होईल. इफ हा सिम्बॉल असा पण लिहू शकतो आणि याला आपण असं लिहू शकतो, या सिम्बॉलला असं काढू शकतो. आता या स्टेटमेंटचा वापर होतो एम्प्लिफिकेशनमध्ये, इफ देनमध्ये.
कन्सिडर इफ यू वर्क हार्ड देन यू विल पास. इफ नंतरचं वाक्य आहे यू वर्क हार्ड, याला पी कन्सिडर करा. देन नंतरचं वाक्य आहे यू विल पास, याला क्यू कन्सिडर करा. आता हे स्टेटमेंट कसं लिहायचं? इफ यू वर्क हार्ड पी झालं म्हणजे इफ पी, देन यू विल पास क्यू झालं म्हणजे क्यू. म्हणजे वरील स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म झालं इफ पी देन क्यू. तर इफ पी देन क्यू म्हणजेच सिम्बॉलमध्ये पी एम्प्लायज क्यू असं लिहितात. नंतर आहे डबल कंडिशनल, ज्याला आपण म्हणतो बाय कंडिशनल. दोन्ही साईडनी एरो असते लाईक लाईन. याचं मिनिंग आहे की इफ अँड ओनली इफ. ते कंडिशन असते इफ अँड ओनली इफ, म्हणजे जर असं असेल तरच ते तसं होईल. इफ 3 points are collinear, if and only if they lie on the same plane. 3 पॉइंट्स जर सेम प्लेनमध्ये जर कोलिनियर असतील तर ते सेम प्लेनमध्ये असणारच. तर इफच्या नंतरचं वाक्य आहे 3 points are collinear. देनच्या नंतरचं स्टेटमेंट आहे इफ अँड ओनली इफ नंतरचं स्टेटमेंट आहे दे लाय ऑन द सेम प्लेन. तर सिम्बॉलिकली त्याचं कन्व्हर्शन होईल पी डबल एम्प्लाइज क्यू.